जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा हनुमान जयंती स्पेशल खूप ही इंटरेस्टिंग झाला आहे। तर तुम्ही सर्वांनी एक लाईक करून, जर कोणी नवीन आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी एकदा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो। या व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर जरा वेळ वाया न घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। मित्रांनो, आता आपण आपल्या अलाइड मोशनच्या मेन स्क्रीनवर आलो। तर आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं। तर इम्पोर्ट केल्यानंतर ना बिटमार्क प्रोजेक्टवर जायचं। बिटमार्क प्रोजेक्टवर गेल्यानंतर ना प्लसवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन, मीडियामध्ये गेल्यानंतर मी जे तुम्हाला इमेज दिलेत त्यातील हा एक इमेज ॲड करून घ्यायचा। हाच इमेज ॲड करा मित्रांनो। नंतर 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया, नंतर मूव ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवर जाऊन असा झूम या प्रकारे झूम करून घेऊया आपण हा फोटो। नंतर पहिल्या ऑप्शनवर येऊन अशा प्रकारे सेट करून घेऊ। नंतर हा फोटो आपल्याला 14 सेकंदपर्यंत असा वाढवून घ्यायचा। वाढल्यावर नंतर प्लसवर क्लिक करायचं। नंतर प्लसवर क्लिक करायचं, शेप ॲड करून घ्यायचं। शेप ॲड करून घ्यायचं, कंपोजिशन एरिया करायचं 3 डॉटवर जाऊन। नंतर ग्रेडियंट कलर सिलेक्ट करून अशा ह्या 2 बॉटलनी व्हाईट कलरवर आणि ब्लॅक कलर खाली अशा प्रकारे करून घ्यायचा। अशा प्रकारे करून घेतल्यानंतर आपल्याला व्हाईट कलरवर क्लिक करायचं। व्हाईट कलरवर क्लिक केल्यानंतर वरच्या 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून याचा व्हाईट कलर पूर्णपणे कमी करून घ्यायचा। नंतर बॅक याचं बॅक आल्यानंतर आपल्याला 14 सेकंदापर्यंत ही लेअर अशी वाढवून घ्यायची। अशा प्रकारे वाढवल्यानंतर आता आपल्याला पुढल्या बीटवर यायचं। पुढल्या बीटवर आल्यानंतर प्लसवर क्लिक करून अशा प्रकारे आता आपल्याला एक फोटो हे करायचं। हनुमान जयंतीचा एक PNG दिला आहे, तो PNG ॲड करून घ्यायचा आहे। पहिला जो मोठा फोटो आहे ना, तिथं हनुमान जयंतीचा PNG ॲड करून घ्यायचा। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर पुढच्या फोटोवर जायचं। फोटोवर क्लिक करायचं, प्लसवर जायचं। प्लसवर क्लिक करून मीडियामध्ये जायचं। मीडियामध्ये गेल्यानंतर फोटो अशा प्रकारे ॲड करून 3 डॉटवर जायचं। 3 डॉटवर गेल्यानंतर फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा। नंतर पुढच्या बीटवर जायचं। अशा प्रकारे पुढच्या बीटवर गेल्यानंतर पुढला पार्ट अशा प्रकारे डिलीट करून टाकायचा। असा हा सर्व इमेज मी ॲड करून घेतलं। तर मित्रांनो, मी हे सर्व इमेज ॲड करून घेतले। तर अशा प्रकारे हे बघून घ्या एकदाशी। बरोबर बीटच्या मधोमध इमेज ॲड करून घ्यायचे। नंतर आपल्याला आता स्टार्टिंगला यायचं। स्टार्टिंगला नंतर मीडियामध्ये जायचं। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक हनुमान जयंतीचं PNG दिलं आहे, ते ॲड करून घ्यायचे। अशा प्रकारे मूव ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन छोटं करून अशा प्रकारे तुमच्या हिशोबाने तुम्ही सेट करू शकता। अशा प्रकारे खाली सेट करून घ्या। नंतर पुढच्या बीटवर जायचं आणि अशा प्रकारे वाढवून घ्यायचं। वाढवून घेतल्यानंतर त्या इमेजला लॉंग प्रेस धरून खाली खेचून घ्यायचं। बरोबर आपल्या शॅडोच्या वर आपण जी शॅडोची PNG ॲड केली त्याच्यावर। नंतर बॅक यायचं। बॅक येऊन शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचं। शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे काहीच तुम्हाला प्रोजेक्ट दिसेल। तर आपल्याला पहिल्यांदा जो वरचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपला कॉपी करून घ्यायचा आहे। तर ग्रुपवर क्लिक करायचं, वरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर कॉपी लेअरवर क्लिक करायचं। कॉपी लेअरवर क्लिक केल्यानंतर बॅक यायचं। बिटमार्क प्रोजेक्टवर जायचं। बिटमार्क प्रोजेक्टवर गेल्यानंतर आपल्याला ही लेअर आपल्याला पहिल्या स्टार्टिंगला येऊन पेस्ट करून घ्यायची। अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर ही लेअर 14 सेकंदापर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची। वाढवून घेतल्यानंतर ह्या लेअरला आपण आता डुप्लिकेट करायचं। लेअरवर क्लिक करायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून वरच्या डुप्लिकेट लेअर करून घ्यायचे। अशा प्रकारे डुप्लिकेट लेअर केल्यानंतर डुप्लिकेट केल्यानंतर जे कॉपी केले आपण डुप्लिकेट केले ते खाली घ्यायचं। अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर आपल्याला आता बॅक यायचं। अशा प्रकारे बॅक आल्यानंतर आपल्याला शेक इफेक्टमध्ये जायचं। शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर
जो पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे ते पहिल्या फोटो क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. नंतर ना बॅक यायचं. बॅक आल्यानंतर ना आपल्याला जे आपण लेअर ॲड केली आहे त्या लेअरला, जी कॉपी लेअर केली आहे ना त्या लेअरला हा इफेक्ट द्यायचा. तर त्या लेअरवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेलं 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना बॅक यायचं. अशा प्रकारे बॅक आल्यानंतर ना आपल्याला आता शेक इफेक्टमध्ये जायचं. आपल्या शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना अशा प्रकारे शेक इफेक्टमध्ये जायचं. शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना जो आपला 2 नंबरचा फोटो आहे तर 2 नंबरच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा. तर इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटवर जायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे कॉपी इफेक्ट केल्यानंतर ना बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर ना जे आता आपल्याला आपण फोटो ॲड केले आहेत का नाही त्या फोटोजने हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे पुढे जाऊ दे. थोडंसं झूम करून मी छोटं करून घेतो. नंतर ना पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर ना थोडंसं जे आपण हनुमान जयंतीचं पेन जे सोडून फोटो ॲड केले जे पुढे त्या सर्व फोटोजने हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे फोटो क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. नंतर ना बॅक यायचं. बॅक आल्यानंतर पुढं जायचं, पुढच्या फोटोवर क्लिक करायचं. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर ना इफेक्टमध्ये जायचं, ॲड इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. अशा प्रकारे ॲड करायचं. मी सर्व फोटोजने हा इफेक्ट ॲड करून घेतो. मी सर्व फोटोजने ॲड केलं, सर्व फोटोजने इफेक्ट ॲड केला आहे. तर आता आपण बॅक यायचं. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जायचं. आपल्याला शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना आपला जो 3 नंबरचा इमेज आहे जो शेवटचा राहिला त्याच्यावर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला जो हनुमान जयंतीचा PNG जे पुन्हा फोटोंच्या अगोदर लावला त्या PNGला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर ना आपल्याला आता स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर प्लसवर जायचं, मीडियामध्ये जायचं आणि जो तुमचा यूट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा लोगो असेल तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. थोडंसं हँग होतं आहे आपला फोन, त्यामुळे घ्या मित्रांनो समजून. अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मी एका कोपऱ्यात सेट करून घेतो. हा अशा प्रकारे सेट केल्यानंतर लास्टला यायचं. लास्टला ही PNG अशा प्रकारे खेचून घ्यायची. खेचून घेतल्यानंतर आपल्याला आता 16 सेकंदापाशी यायचं. 16 सेकंदापाशी आल्यानंतर प्लसवर क्लिक करून एक शेप ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे शेपला नंतर 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा. नंतर कलर अँड फिलमध्ये जायचं, ग्रेडियंट कलरवर क्लिक करायचं. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हाईट कलर वर आणि ब्लॅक कलर खाली करून घ्यायचं. अशा प्रकारे करून घेतो मित्रांनो. थोडंसं हँग होतं आहे आपला फोन, त्यामुळे घ्या मित्रांनो समजून. अशा प्रकारे मी हा PNG सेट करून घेतो. मी हे सेट करून घेतल्यानंतर आपल्याला व्हाईट कलरवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर खाली कलरच्या ऑप्शनवर क्लिक करून याची व्हाईट कलरची 100% तिथं 0% करून घ्यायचं. अशा प्रकारे पूर्णपणे कमी करून घ्यायचं. नंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर ही PNG आपल्याला आता शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. तर अशा प्रकारे शेवटला जायचं, बॅक येऊन शेवटला जायचं. शेवटला गेल्यानंतर अशा प्रकारे वाढवून घ्यायची. 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे ब्लॅक शॅडो PNG ॲड करून घ्यायची. नंतर प्लसवर जायचं, मीडियामध्ये जाऊन मी जे तुम्हाला हनुमान जयंतीची PNG दिली आहे ती PNG ॲड करून घ्या. अशा प्रकारे ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर मूव ट्रान्सफरमध्ये गेल्यानंतर थोडीशी खाली अशी सरकवून खाली घ्यायची, बरोबर खालच्या साईडला. नंतर तुम्हाला थोडीशी छोटी मोठी ॲडजस्टमेंट करून घ्यावी लागेल. तर 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून याला थोडंसं आपण छोटं करून घेऊया. अशा प्रकारे छोटं करून घेतल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर पूर्णपणे अशा प्रकारे वाढवून घ्यायची लास्टपर्यंत. नंतर आपला व्हिडिओ पूर्ण झाला आहे. तर आता आपण एक्सपोर्ट करून घेऊया. अशा प्रकारे एक्सपोर्टिंग करून घेऊया.